महाविकास आघाडीमध्ये विधान परिषदेची निवडणूक आहे, 2 जागांवर तिढा आहे, काय सांगाल? नाही, कुठल्याही प्रकारचा तिढा नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्रित बसल्यानंतर 8 जागा काँग्रेस, 4 जागा उभाटा आणि 3 जागी राष्ट्रवादी लढेल अशा स्वरूपाचं आमचं सामंजस्य त्या ठिकाणी झालं होतं. आणि यासोबतच काही ठिकाणी अपक्षांना पाठिंबा देण्याचं देखील धोरण आमचं ठरलेलं आहे. त्यामुळे उमेदवारीची प्रक्रिया ही आता सुनिश्चित झाल्याची सध्या सुरू आहे. काही ठिकाणी मी सुरुवातीला सांगितल्यानुसार गनिमी कावा पद्धतीनं देखील काही निर्णय आम्ही राखून ठेवलेले आहेत आणि कुठेही तिढा नाही. आणि परस्पर संवादातून या निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून आम्ही सामोरं जातो. मोदींना दलिंदर जेव्हा म्हटलं गेलं तेव्हा दलिंदर हा चरित्र दर्शवणारा, निकाल दर्शवणारा आणि एकंदरीत देशाची जी वाताहत चालली आहे, महागाई वाढत चाललेली आहे, मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढत चाललेली आहे, अर्थव्यवस्था विस्कळीत होत चाललेली आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, उत्पन्न खर्च वाढलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जो संस्कृत शब्द आहे दारिद्र्य, या दारिद्र्य शब्दाचा बोलीभाषेमध्ये जो उपयोग केला जातो तो दलिंदर या स्वरूपामध्ये म्हटला जातो. आणि तशी दलिंद्रीची अवस्था आज अर्थव्यवस्थेला आणि तरुणांना रोजगाराच्या अनुषंगाने, शेतकऱ्यांच्या अनुषंगाने, एकंदरीत डिझेल टंचाईपासून सर्व गोष्टीमध्ये तसा बकालपणा आलेला आहे. त्यामुळे हा कॅरेक्टर दर्शक अशा स्वरूपाचा एक शब्द होता आणि तो समजला नाही. आणि भारतीय जनता पक्षाने बरळले, जीभ घसरली, शिव्या दिल्या असं ते म्हटलं. दलिंदरी कुठल्याही पद्धतीची शिवे नाही. हा बोलीभाषेतील सराव असणारा एक वाक्यात उपयोग आहे. आणि इतप्पर हा शब्द समजून घेण्यामध्ये जर भारतीय जनता पार्टी आणि त्याचे बगलबच्चे कमी पडले असतील तर दलिंदरच्या ऐवजी मी पनोती हा मोदींच्या संदर्भात केलेला जो उल्लेख होता, या दोन्ही उल्लेखावर मी कायम आहे. दादा, जी पेट्रोल डिझेलची जी समस्या आहे आणि शेतकऱ्यांचा आता हंगाम सुरू होत आहे, त्यांना कॅननं पेट्रोल डिझेल दिला जात नाही, तुमची काय मागणी आहे? एकंदरीत एकंदरीत शेतीच्या मशागतीच्या अनुषंगानं कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये. मनमोहन सिंग साहेबांच्या कारकिर्दीमध्ये थेट बांधावर डिझेल जाण्याच्या अनुषंगानं योजना आखली होती. तशाच स्वरूपाच्या योजना ह्या आखून डिझेल हे जे आहे ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर हा देण्याचा उचित वेळ आहे. आणि ती जी जुनी 2014 पूर्वीची जी योजना होती त्या योजनेचा पुनर्विचार एकदा केंद्र सरकारने केला पाहिजे. मात्र पेट्रोलियम मंत्री जे आहेत हरदीप सिंग पुरी, हे एप्स्टीन फाईलमध्ये त्यांचं नाव आल्यापासून ते नजारत आहेत. त्यामुळे पेट्रोलियम मंत्री जे आहेत हे देखील गायब आहेत. त्यामुळे नरेंद्र भी गायब, सिलेंडर भी गायब और हरदीप पुरी भी गायब अशी असणारी एक परिस्थिती आणि त्यातून डिझेल टंचाई निर्माण झाली. आता सरकारच्या काही मंत्र्यांचे वक्तव्य आले आहे की साठेबाजी होऊन राहिली आणि त्यांचा रोग शेतकऱ्यांकडे आहे. साठेबाजी जर सरकारमधलेच लोक जर आरोप करत असतील आणि म्हणत असतील तर मग तुम्ही काय करताय? तुम्ही विनाकारण त्या खुर्च्या उभवत आहे का? अंड्यावर कोंबडी जशी अंडे उभवते तशी तुम्ही सत्ता उभवत आहे का? आणि त्यातून भ्रष्टाचार बाहेर काढताय का? हा माझा थेट प्रश्न आहे त्यांना. दादा, आतापर्यंत 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहे आणि त्याच्यावर 30,000 कोटीचा खर्च झालेला आहे. आता ही वसुली कोणाकडून करावी? सुरुवातीला लाडक्या बहिणीच्या नावावर पुरुषांना अनुदान दिलं गेलं. अपात्र ज्या लाभार्थी आहेत ते त्यामध्ये घुसले. ते पहिल्याच पंक्तीत ते अनुदान घेऊन लाटून लापता झाले. तर या संदर्भामध्ये संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांकडून सदरची रक्कम वसूल करण्यात यावी. दादा, तो आता नीटचा जो प्रॉब्लेम झालेला, पुन्हा परीक्षा घातलेली आहे, काय सांगाल याच्यामध्ये कोणाची जबाबदारी फिक्स व्हायला पाहिजे? जबाबदारी निश्चित आहे ती प्रधानमंत्र्यांची जबाबदारी आहे. कारण प्रधानमंत्री या अनुषंगानं वारंवार झालेल्या नीटच्या अनियमितता हे दाबत आलेले आहे. मागच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सांगितले की 70 वेळेस पेपर फुटले, याच्यावर चर्चा करा. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. मात्र लोकसभेत चर्चा झाली नाही. चर्चेतून सरकारने पळ काढला. तर दुसरीकडे भारतामध्ये सर्वात मोठं नीट एक्झामिनेशनचं हब हे कोटा आहे. आणि कोट्याचे जे खासदार आहेत हे लोकसभेचे खासदार आहेत. आणि तेच नो 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 असं म्हणत असताना ही चर्चा होऊ देत नाही. म्हणजे जो स्पीकर लोकसभेचा आहे त्यांच्या मतदारसंघातच याचं मोठं रॅकेट आहे. ते या चर्चेला तयार नाही. पंतप्रधान आपले सिलेंडर आहेत ते याला तयार नाही. आणि आता यंत्रणेवर विश्वास राहिला नाही म्हणून आता हवेतून पेपर येणार आहे अशा पद्धतीचा जो एक हास्यास्पद निर्णय घेतला गेलाय, याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात राहिलेली नाही. आणि याला सर्वस्वी जबाबदार नरेंद्र मोदी आहेत. लोकशाहीला गुंडाळून ठेवण्याची भारतातली सुरुवात ही यापूर्वी झालेली आहे. कोणी बोलत असेल तर त्याच्यात शेलक्याबाजीने बोलणं, 40 पैशाचे ट्रोलर त्याच्या मागे लावणं, या गोष्टी सुरू असताना आता भारतीय जनता पक्षाला दंडेलशाही, हुकुमशाही आणायची आहे. जिसके हात में डंडा उसकी भैंस, या अनुषंगानं जंगलराज आणायचा आहे.
याची बंगालच्या अनुषंगानं झालेले दर्शन आहे. तर भारतीय जनता पक्षाला सर्व संविधानवाद्यांनी आणि सभ्य समाजाची अपेक्षा असणाऱ्या लोकशाहीवाद्यांनी भारतीय जनता पक्षाला थांबवलं पाहिजे. मराठा आरक्षण आणि इतर ज्या आरक्षणाच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षाची निश्चित भूमिका आहे की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि जातनिहाय जनगणनेच्या आधारावर त्या त्या जातीला आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळे जातनिहाय जनगणना ही कबुली केंद्र सरकारने दिली. आता प्रत्यक्ष जनगणना सुरू झालेली आहे, त्यामध्ये जातीचा कॉलम नाही. या सरकारला खरंच यातून जर काही मार्ग काढायचा असेल तर त्यांनी त्याच्यात तात्काळ स्वरूपामध्ये जातीचा कॉलम ऍड करावा, जातनिहाय जनगणना करून घ्यावी आणि त्या आधारावर आरक्षणाचा मुद्दा हा सोडवावा. राज्यामध्ये उपवर्गीय उपवर्गीय मुद्द्याला अत्यंत वरवरून बघितलं जात आहे आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्ष जो आहे हा पुन्हा एकदा पोलरायझेशनचा आणि सामाजिक ध्रुवीकरणाचा अत्यंत गलिच्छ प्रकार त्या ठिकाणी करत आहे. या अहवालाच्या अनुषंगानं ज्या स्कॉलरशिप असतील, हॉस्टेलमध्ये प्रवेश जे असतील, त्या अनुषंगानं सर्वात आधी उपाय योजना केल्या पाहिजे आणि त्या उपायानंतर पुढे गेलं पाहिजे. मात्र निकाल एक आहे, उपचार एक असला पाहिजे, मात्र आजार एक आहे आणि औषध दुसऱ्या प्रकारचं दिलं जात आहे, असं एकंदरीत हे ध्रुवीकरणाचं राजकारण आहे. त्यांना शुभेच्छा. उसके पीछे महाराष्ट्र का जो सारा गृह विभाग है वो पांडू हवालदार चला रहा है और पांडू हवालदार के चलते ऐसी घटनाएं घड रही है. त्यांची चौकशी झाली पाहिजे. विजय वडेट्टीवार हे त्या ठिकाणचे अत्यंत सक्षम आणि समर्थ नेते आहेत. ज्या घोडे बाजार जो सुरू झाला तो सर्वात आधी चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या ठिकाणून सुरू झाला. त्यामुळे एकीकडे गांधी आणि दुसरीकडे आदिवासी भाग असणाऱ्या गडचिरोली आणि चंद्रपूर सारख्या ठिकाणावरून जर घोडे बाजार जर सुरू झाला असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांचं चॅलेंज स्वीकारावं आणि खुल्या चर्चेला समोर यावं. टंचाई जी आहे ही टंचाईला जबाबदार सरकार आहे. ही टंचाई काही कोणत्या इतर कारणामुळे निर्माण झालेली नाही. त्यामुळे टंचाई आणि महागाई हे केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं पाप आहे. गत काळामध्ये पेट्रोल कंपन्या ज्या होत्या त्यांनी 77,000 कोटी रुपयाचा नफा कमवला. तर पंतप्रधानांच्या मित्रांनी देखील बक्कळ पैसा त्यांच्या खाजगी रिफायनरीच्या माध्यमातून हा कमवलेला आहे. आणि अशा वेळेस त्यांनी डिझेलच्या किमती कमी ठेवल्या पाहिजे. त्याचा जो टॅक्स आहे तो सरकारने माफ केला पाहिजे. मिळवलेला नफा जो आहे त्यामध्ये आता पेट्रोल कंपन्यांनी सोसली पाहिजे आणि भारताने ऑइल कोणाकडून घ्यावं याचा निर्णय आपल्या देशाने स्वयंभू स्वतःच्या पद्धतीनं हा निर्णय घेतला पाहिजे. मात्र ट्रम्पचं ऐकून आणि नफा कमवण्याच्या हिशोबाने या सगळ्या गोष्टी सुरू आहे. आमचा थेट स्वरूपाचा हल्ला एकंदरीत या सरकार जबाबदार असणाऱ्या टंचाईची आहे. तुमच्या आजच्या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांनी कमी गाड्या नाही, मी मुद्दाच हा सांगतो आपल्याला की कार्यकर्त्याच्या गाड्या कमी अधिक हा विषय आपल्या ठिकाणी नाही. पंतप्रधान स्वतःच म्हणतात विदेशी दौरे करू नका आणि स्वतःच पळून जातात. त्यामुळे मुळात ही जी टंचाई आहे आणि महागाई आहे याला केंद्र सरकार जबाबदार आहे आणि केंद्र सरकारने अशाही आणीबाणीच्या काळामध्ये जी नफेखोरी जी लावली आहे आणि टंचाई निर्माण केलेली आहे ती टंचाई त्यांनी दूर करावी आणि ताबडतोब जगातून जिथून आपल्याला डिझेल मिळेल त्या ठिकाणून आणून त्यांनी भारताचा पुरवठा सुरळीत करावा ही आमची मागणी है. इस प्रकार से विकृत लोगों का दर्शन करवाना ये हमारी भारतीय सभ्यता के खिलाफ है. 25% काम कमी झालं असावं, कारण आधीच रक्कम जी आलेली आहे त्यातून ती आधीच करप्शनमध्ये गेलेली आहे. हप्ते घेऊन संबंधित मंत्री, संबंधित यंत्रणा मोकळी झालेली आहे आणि जनताच्या हातावर तुरीक गेलेला आहे. त्यामुळे या योजना ज्या आहेत या तात्काळ स्वरूपामध्ये जी श्वेतपत्रिका जाहीर झाली पाहिजे आणि गत काळामध्ये जेवढं काम CSRच्या नुसार एकंदरीत व्हायला एस्टिमेटच्या नुसार व्हायला पाहिजे ते पहिले करून घेतलं गेलं पाहिजे. सत्ता लालसी मंडळी एकत्रित जमलेली आहे आणि अशा पद्धतीने सत्तेमध्ये घुसण्याचा जो डाव आहे हा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आणि भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.